जातोय आमच्या घराजवळ असलेल्या गणपती मंदिरात। शेतीच्या जागेत ती पायवाट मळलेली असते ना, आम्ही त्याच पायवाटेने असं थोडं आतमधून चालत चालत ह्या रोडला आलो आणि संध्याकाळचे 5-5:30 वाजल्यात आणि एवढं छान फ्रेश वाटतंय ना, खूप प्रसन्न वाटतंय असं एकदम। मंदिराच्या आजूबाजूला ही अशी घरं आहेत आणि मंदिराकडे जाण्यासाठी ही घराच्या समोरून अशी छोटीशी एक पायवाट जाते। आणि आता आपण मंदिरात आलोय। खरं तर ना, इथे आल्यानंतर मला याला मंदिर नाही म्हणू वाटत आहे, कारण बाहेरून असं घरासारखंच वाटतंय। हे माणसाचं कसं घर असतं तसं हे देवाचं घर म्हणूयात आपण। सुंदरवाडीतलं हे गणपती मंदिर अतिशय प्रसिद्ध आहे आणि असं म्हणतात की हा गणपती नवसाला पावतो, त्यामुळे अनेक गावातून इथे लोक जमा होतात। इथे अनेक वेगवेगळे उत्सव साजरे होतात, जसं माघी गणेशोत्सव असतो, त्यानंतर गणेश चतुर्थी असते। हे लोक इथे मोठ्या संख्येने जमा होतात आणि अनेक भक्तांची ह्या गणपतीवर खूप मनापासून श्रद्धा आहे। तर आपण सगळेजण या गणपतीचं दर्शन घ्यायला जाऊयात आतमध्ये। मन प्रसन्न करणारी ही गणपतीची मूर्ती खरंच खूप सुंदर आहे। इकडची लोक या मंदिरात फुलांची आरास करतात आणि इथे होणाऱ्या आरत्यांमुळे हे वातावरण अगदी भक्तिमय होऊन जातं। हे मंदिर आपल्याला फक्त धार्मिक अनुभव देत नाही, तर कोकणातल्या पारंपरिक संस्कृतीची, साधेपणाची आणि निसर्गाच्या सानिध्याची एक झलकही दाखवतं। तर तुम्ही कोकणात आलात तर अशा या गावातील गणपतीच्या दर्शनाला नक्की या आणि अनुभव घ्या शांततेचा, श्रद्धेचा आणि निसर्ग संपन्नतेचा।